शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आहे आषाढी एकादशी आणि आज आषाढी एकादशी निमित्त वारकरी माऊलींचा आज आनंदाचा क्षण। तर मंडळी, आजच्या दिवसामध्ये आपण रेल्वे प्रवास करणार आहोत भजन मंडळाबरोबर। तर मंडळी, आज ह्या प्रवासामध्ये काय काय आनंदमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करतो। तर मंडळी, आता आम्ही इथे थांबलेलो आहे आणि आमच्याबरोबर मी बेबी आहे। हा, येत हाय कर, हाय हो, हाय कर इकडे बघा। रामकृष्ण हरी। आमचं नवनाथ भजन मंडळ गोरेगाव जोगेश्वरी या भजन मंडळाला 40 वर्ष पूर्ण झाले असून या भजनातील थोर व्यक्तिमत्व, काय ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत, सगळ्यांनी आमच्या या मंडळाला मदत केली आहे। ह्या मंडळाचा आम्ही पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। सगळ्यांनी आमचं सहकार्य चांगले लाभलेलं आहे। नवनाथ भजन मंडळाचे सर्व सहकारी पदाधिकारी तसेच यांनी या वेळोवेळी मदत करून आम्हाला सहकार्य केलेलं आहे। मी पांडुरंगाचरणी एवढीच विनंती करीन की हा मंडळ यापुढे आमच्या सगळ्यांपुढे असंच चालावा। पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। श्री रामकृष्ण हरी। चिंतक आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आषाढी कार्तिकेच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। विठुरायाला हे सांगणं आहे की सर्वांना सुखाची, समृद्धीचे, भरभराटीचे यश प्राप्त हो, काही अडचणी येऊ नये, तुला आमचं हे साष्टांग दंडवत आहे। तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आपण या दिंडी सोहळ्याला उपस्थित राहून नवनाथ भजन मंडळाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी नवनाथ भजन मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंडळी कवर्धे। Oh,
कृष्ण हरी. माऊली, सांगायचं तात्पर्य एवढंच की आमच्या नवनाथ प्रवासी भजन मंडळाला 40-41 वर्षांची परंपरा आहे आणि ही परंपरा कायम राखण्याचं कार्य आम्ही हे नवनाथ प्रवासी मंडळ आज तागायत करत आहे. त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष श्री मोरेबुवा, त्याचप्रमाणे खजिनदार आमचे मासिबुवा यांचं सातत्यानं या मंडळाला सहकार्य लाभलं आहे आणि त्याचप्रमाणे आमची जी मंडळी आहे ती एकमेकाला म्हणजे एकमेका धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ याचप्रमाणे चाललेली ही रीत परंपरा आहे आणि ही 40-41 वर्षाची परंपरा आज तागायत एक कायमस्वरूपी ठेवली यातच सर्वांचं धन्य आहे आणि ईश्वराचरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाचरणी हीच विनंती करतो की मंडळ हे उत्तरोत्तर असंच कार्यरत राहो आणि त्यांच्या कृपाशीर्वादानं ही परंपरा पुढे चालत राहो हीच विनंती. धन्यवाद.
बांधून काठीला पताका बांधून काठीला विठ्ठला नवनाथ प्रवासी भजन मंडळ गोरेगाव जोगेश्वरी आज या भजनामध्ये 22 वर्ष मी प्रवास करतो आहे आणि या सर्व मंडळींचं मला आजपर्यंत सपोर्ट आहे, आज आशीर्वाद आहे आणि छान भजन वगैरे होतं, विठ्ठलाचं नाम होतं, मनोरंजन होतं, देवाचं नामस्मरण होतं, दिवस चांगला जातो आणि हे सर्व आज वर्षानुवर्ष आज 22 वर्ष आम्ही प्रवास करून सर्व हे करतो आहे. सर्वांचे आशीर्वाद आहे, सर्व व्यवस्थित चाललं आहे. धन्यवाद. माऊली नमस्कार. मेळा गो
जोगेश्वरी मंडळाचे जे कोणी सचिव आणि इतर पदाधिकारी आहेत तर त्यांनासुद्धा माझा नमस्कार आणि हे ऐकणाऱ्यांनासुद्धा माझा नमस्कार. गोरेगाव जोगेश्वरी या मंडळाची मी एक सभासद आहे आणि मला जेव्हा केव्हा त्या गाडीला यायला जमतं आणि भजनामध्ये भाग घ्यायला जमतो तेव्हा मी तो अनेक वेळेला घ्यायचा प्रयत्न करते. आजचा जो आषाढी एकादशीचा पावन आणि पवित्र जो असा सण आपल्याकडे साजरा केला जातो, खूप मोठा उपवास असतो आणि सगळेजण विठ्ठलाच्या नावाने भजन करत करत गोरेगावपासून ते चर्चगेटपर्यंत येतात आणि अतिशय आनंद सोहळा असतो की जो इकडे साजरा केला जातो. आणि ह्या सोहळ्याच्या निमित्ताने सोहळा करायचा म्हटला की असं अचानक आगंतुकपणे काही करणं शक्य नसतं. त्यामुळे तो जो सोहळा आहे तो करताना त्याची आखणी व्यवस्थित केली जाते. महिनाभर आधीपासून तरी कमीत कमी आखणी केली जाते, काय काय करायचं, कसं करायचं आणि इतरही गोष्टींची आखणी करून आजचा दिवस खूप आनंदाने साजरा केला जातो आणि खूप समजुतीने साजरा केला जातो. कुठच्याही प्रकारे जसं संतांच्या मध्ये आपल्याकडे महाराष्ट्राचे सगळे संत होऊन गेले तर ते जसे सगळ्या समाजातनं आले आणि त्यांनी उपदेश केले त्याचप्रमाणे ह्या भजन मंडळामध्ये सुद्धा कुठच्याही प्रकारे भेदभाव केला जात नाही. ह्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो. धन्यवाद.
प्रवासामध्ये घाईघाईच्या याच्या जीवनामध्ये 2 मिनटं काढून हा गोरेगाव प्रवासी भजन मंडळ नवनाथ प्रवासी भजन मंडळ हे 20 ते 25 वर्ष मी या भजनामध्ये असून या मंडळामध्ये किती आले आणि किती गेले, पण जे काही माणसं आले गेले तरी संपूर्णपणे अजूनपर्यंत सहकार्य करून तथा यथाशक्तीने अजूनपर्यंत मंडळ टिकवणं हे चांगल्या प्रकारे प्रकाश मासे या बुवांनी पुढे ते चालू ठेवलेली प्रथा अशीच चालू वर्षानुवर्ष चालू राहो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्यांचं कृपा आशीर्वादाने सहकार्य मिळू दे हीच मी अपेक्षा ठेवून धन्यवाद सगळ्यांना अभिनंदन करतो. धन्यवाद. तर मंडळी आता आपण आलो चर्चगेट स्टेशनला आणि स्टेशनला आहे ना आता जेवढे मंडळ असतात रेल्वेमधले त्यांना इकडे पाहुणचार असतो. तर आता थोडं आपण पुढे बघूया की काय काय मजा येणार आहे आणि आता सगळे इकडून जे मुंबईचे भजन मंडळ असतात ते सगळे इकडे एकजूट होऊन एक वारीचा माहोल तयार होतो. तर मंडळी माझ्यासमोर आहेत ना 2 भजन मंडळ आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो. एक ह्या साईडला आहे आणि एक या साईडला. हा आपला भावा दरवर्षी आपल्याला आमंत्रण करणारा आणि ह्यांचं पण भजन मंडळ आहे. हे बघा विशाल वळंजू. गेली 10-12 वर्ष मी ह्या श्री नवनाथ भजन मंडळासोबत मी आहे. सध्या तर जेव्हा मी गोरेगावला होतो तेव्हा मी डेली या गाडीला असायचो, पण आता नालासोपाऱ्याला शिफ्ट झाल्यामुळे जेव्हा पण मला वेळ भेटतो तेव्हा मी येतो. हे लोक जे नियोजन करतात त्या नियोजनासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण की वेळात वेळ काढून सगळेजण कामाला जाणारी मंडळी आहेत. वेळात वेळ काढून आणि ते पण रेल्वेमध्ये आपल्या ट्रेनमध्ये ही जी सोय केलेली होती, आजची जी सोय झालेली होती ती म्हणजे अविश्वसनीय होती. आणि तसेच हेच भजन मंडळी नाही, मुंबईतले सगळे भजन मंडळी किंवा जे ठाण्यातले असतील किंवा बाहेरचे असतील जी भजन मंडळी आहेत जे ट्रेनमध्ये आज जी भजनं करतात, त्याच्यामुळे आपली जी ही भजन मंडळीची जी एक संस्कृती जी जोपासली गेलेली आहे त्याबद्दल सर्व भजनी मंडळांचं आणि तसंच नवनाथ भजन मंडळाचं मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी अशीच ही प्रथा चालू ठेवावी अशी ही मनाची इच्छा आहे. आणि या पांडुरंगाकडे हीच मी म्हणजे आशीर्वाद मागेन की त्यांना एक चांगली इच्छाशक्ती द्यावी आणि हा कार्यक्रम अजून चांगला करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.
एकदाच आपल्या या स्वागत पांडुरंग सर्वांचे तुमच्या पूर्ण तुमचा प्रवास सुखाचा आणि चांगला नमस्कार माऊली, मी आशिष दळवी. शिवजयंती उत्सव मंडळ आणि आषाढी एकादशी उत्सव मंडळ चर्चगेट याचा मी सेक्रेटरी या नात्याने आज इथे बोलत आहे. गेली 33 वर्षापासून अविरत आम्ही सेवा करत आहोत माऊलीची आणि आमच्याकडनं माऊली करून घेत आहे. 33 वर्षापासून अनेक वारकरी संघटना आणि प्रवासी भजनी मंडळ इथे हजेरी देतात. आत्तापर्यंत 56 ते 60 भजनी मंडळ इथे येतात आणि हा कार्यक्रम असा चालू आहे. असंख्य गर्दी असते, भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि मी या चॅनलचे प्रथमेश रेवाळे यांना या मार्फत शुभेच्छा देतो. धन्यवाद. नितेश करंबळे. मी या गाडीमध्ये मला जमल्या 14 वर्ष झाले या गाडीला, गोरेगाव लोकलमध्ये. ह्या कारणामध्ये मी पहिला प्रवास करत होतो गेटवरती. माझा प्रवास सुरुवात झाला गेटवरती असताना मी किती जणांचे ॲक्सिडेंट होताना पाहिले, समोर पाहिले. त्याच्यानंतर की मला एक छंद वाटत होता. मला पहिल्यापासून लहानापासून भजनाचा छंद खूप आहे, पण मी ग्रुपचा मला कोण ओळखीचा न ओळखीचे होते सर्वजण. त्याच्यामध्ये मी थोडं पुढे गेलो. त्याच्यानंतर मला मासे भेटले. प्रकाश मासेनी मला सहकार्य केलं, तू ये. नंतर मी त्यांना पण बोललो की मला वाजवता येतं, मला वाजवायचं आवड आहे. पण त्याने आम्हाला सहकार्य केले. माझे जुने पण म्हणजे माणसं आहेत, त्यांचे पण मला नाव आठवत नाही, पण त्यांनी पण मला सपोर्ट केला. परत मोरेबुवानी मला गाण्याचं जरा मोरेबुवा आणि सुनील बुवानी मला गाण्याचं चाल वगैरे शिकवली, बोलायला शिकवलं. म्हणजे कसं पद्धतीने अभंग गायचं, कसं पद्धतीने आपण बोलायचं, म्हणजे स्पष्टीकरण म्हणजे विठ्ठलाचं नामस्मरण जेवढं करता येईल ना त्या अभंगामध्ये मला शिकवलं त्या लोकांनी. आणि प्लसमध्ये जे मी गेटवरती राहण्याचा विचार करत होतो ते मी सोडलं. कारण की त्यांनी पण मला सांगितलं गेटवरती राहण्यापेक्षा भजनामध्ये तुम्ही देवाच्या नामस्मरणामध्ये तुम्ही दंग राहिलात ना, ते आपण समोर बघतो कित्येक माणसं मरतात गेटवरती कोसळून. ते भजनाच्या ह्याच्यामुळे सगळेजण एकत्र येतात. त्याच्यामध्ये अजून आपण भजनाचा छंद, देवाचं नामस्मरण पण सकाळचा होतो, प्लस आपला जीव पण वाचू शकतो त्या कारणाने. त्यामुळे प्रमुख अशी माझी विनंती आहे की प्रत्येक माणसाने गेट सोडून भजनाचा स्वाद घ्यावा. कारण की प्रत्येकाच्या घरात फॅमिली आहेत, लहान पोरं आहेत, बायका पोरं आहेत, परत त्यांचे आई वडील आहेत, त्यांची वाट बघतात संध्याकाळच्या जायच्या टायमाला.
सकाळी आपल्या जातात कामाला ते कसे जातात दगदग मुंबईची दगदगी म्हणजे लोकलची खूप बेकार आहे अवस्था कंडिशन एकदम खराब आहे कारण की गेटवरती राहणारा हात चटकतो पावसाचे दिवस आहेत हात चटकतो पाय घसरून पडतो कोण धक्काबुक्कीने पडतो तर त्या कृपा करून ते गेटवरती राहणं टाळावे कारण की हा भजनाचा स्वाद एवढं चांगला आहे तेवढं नामस्मरण करून तेवढं एकदम अतिउत्तम आहे एवढं मनाला एकदम खूप छंद लागण्यासारखं आहे असं रामकृष्ण हरी हे 2 वाक्य अरे आता आला आषाढी एकादशीच्या सर्व वारकऱ्यांना सर्व हितचिंतकांना प्रवाशांना हार्दिक शुभेच्छा. श्री संत सेवा भजन सार्वजनिक संस्था रेल्वे प्रवासी महासंघ हे 58 वर्षापूर्वी ही भजन सेवा चालू झाली या रेल्वेतून आणि रेल्वेतून प्रवास करत असताना या एक आषाढी एकादशीचा जो उत्सव येतो हे आषाढी एकादशीचा कार्यक्रम हा रेल्वेतून प्रवास करता करता हा चर्चगेटला आम्ही या दरवर्षी सगळ्यांचा एक कार्यक्रम आयोजन करतो. त्या पद्धतीने यावर्षी आयोजन केलेलं आहे. खूप मंडळीने याला सहकार्य केलेलं आहे. मग रेल्वे प्रशासन असो लोकाधिकार समिती असो शिवजयंती उत्सव मंडळ असो अशा सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन सर्व प्रवासी सर्व रेल्वे प्रवासी भजन मंडळ या सर्वांनी एकत्र येऊन हा एवढा मोठा उत्सव साजरा केलेला आहे आणि सर्व प्रकारची मंडळी त्या ठिकाणी इथं आलेली आहेत आणि आनंद उत्सव साजरा होतोय. खूप धन्यवाद.
चला गोकर्णकर भजन मंडळ याचे आम्ही एक छोटीशी अशी कलाकार आहोत. वर्षभराची ताकद या आषाढी एकादशीमुळे आम्हाला मिळते आणि आम्ही पुढे परंपरा चालू ठेवतो. थोडासा प्रयत्न करून दाखवला आहे. प्रयत्न निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे आहे. जरा काही चुकलं असेल तर क्षमा मागतो. लहान मुलं आहेत, सांभाळून घेणार हीच अपेक्षा. धन्यवाद. म्युझिक.
पांडुरंगा, तुझे वारकरी काय आहेत रे. ना चेहऱ्यावरती काय टेन्शन, ना काही स्ट्रेस, ना काही अँझायटी, ना काही ओव्हर थिंक. हे काही शब्दच त्यांना माहिती नाहीये. आणि इथे मी रडगाणी गातोय. मला वाटतं की मी केलेल्या प्रार्थना माझ्या पांडुरंगापर्यंत पोचतात की नाही. पण पोचतात. मला कळलंय, तूच माझ्या आयुष्यात अनेक लोकांना पाठवलंस देवदूतासारखं योग्य वेळेला मला संकटातनं बाहेर काढायला. आणि तूच माझ्या आयुष्यातनं अनेक लोकांना बाहेर काढलंस, कारण संकटच त्यांच्यामुळे होते. खरंच तुझ्या स्मरणात, तुझ्या आठवणीत आयुष्य निवांत राहतं आणि तुझा विसर पडायला लागला की आयुष्यात गडबड सुरू होते. विठ्ठला, तुझी कृपादृष्टी तुझ्या सगळ्या वारकऱ्यांवर अशीच राहू दे आणि आयुष्याची ही वारी उदंड होऊ दे. रामकृष्ण. आजच्या या आषाढी एकादशी निमित्त आपल्या नवनाथ भजन मंडळाला एकदम मोलाचे न सांगता दरवर्षीप्रमाणे येऊन चांगले व्हिडिओ शूटिंग करणारे आमचे सन्माननीय प्रथमेश रेवाळे यांनी चांगली व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. आणि हा व्हिडिओ यूट्यूबद्वारे सगळ्या जगामध्ये आपल्याला दाखवण्यात येणार आहे. तरी प्रथमेश यांनी न सांगता येऊन आमच्या मंडळाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी नवनाथ भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच त्यांची फॅमिली, आमच्या नितीशची फॅमिली सर्व येऊन खरोखर मंडळाला चांगलं योगदान दिलं, त्याबद्दलही त्यांचा मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी त्यांना ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतो जरा. धन्यवाद. रेवाळे साहेब.